नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशीच दिव्याभोवतीची रांगोळी तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. मी ऑरेंज कलरचे 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत, व्हाईट कलरचे 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत, क्रिस्टल हिरवे मणी घेतलेले आहेत आणि सुई, दोरा आणि कैची. मी आता सगळ्यात आधी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठे मारून घेतलेले आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. त्यासाठी मी 39 पांढरे मोती ओळून घेणार आहे सुईमध्ये. मी आता सुईमध्ये 39 मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घेतलेले आहेत. आता हा शेवटचा जो मणी आहे गाठ जवळचा, त्या मण्यातून सुई काढून पूर्ण मण्यातून सुई ओळून घ्यायची. आपल्याला फिरवून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपला गोल घट्ट येईल. आता मी हे सगळ्या मण्यातून सुई ओळून शेवटच्या मण्यापर्यंत काढून घेतलेली आहे. बघा, आता या इथं आपण आता सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये 9 पिवळे मणी ओळून घेणार आहेत. बघा, मी 9 पिवळे मणी 9 ओळून घेतलेले. आता याच्यामध्ये एक ऑरेंज मणी टाकून घेणार आहे. असे 10 मणी ओळून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे. त्यानंतर ऑरेंज कलरचा खालचा जो पिवळा मणी आहे, त्या एकाच पिवळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि एक 10वा ऑरेंज कलरचा मणी. आता याच्यामध्ये आपल्याकडे एक पिवळा मणी आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला फक्त 7च मणी ओळायचे. मी 7 मणी ओळून घेतलेले आहे. आपल्याकडे हा वरचा एक मणी आणि शेवटचा एक मणी असे 2 मणी आपल्याकडे आहे, म्हणून मी 7च मणी ओळले या साईडने. आता हा शेवटचा जो पहिला नंबरचा मणी आहे, त्या एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. आता मी ह्या शेवटच्या एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 2 आणि 3 ह्या पिवळ्या मण्याच्या जो दोरा काढला आहे त्याच्या समोरच्या 3 मण्यातून 3 मणी सोडून 2 मणी सोडून तिसऱ्या मण्यातून सुई काढायची आहे बाहेर. अशा पद्धतीने.
आता याच्यात आपल्याला परत 3 मणी ओळून घ्यायचे पिवळे. आता हे जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. मी 3 मणी ओळून घेतलेले आणि एक हिरवा क्रिस्टल मणी घेतलेला आहे बघा. असे 4 मणी ओळून घेतलेले आहेत. आता हा जो हे जे शेवटचे 3 मणी आहेत 1 2 आणि 3, तर वरच्या तिसऱ्या मण्यापासून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने मी आता हा जॉईन करणार आहे. आता आपल्याला परत हे या 3 मणी आणि हे 4 मणी अशा मण्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची हिरव्या मण्यापर्यंत, सॉरी पिवळ्या मण्यापर्यंत. आता 1 2 आणि 3 मण्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. आता इथं 3 मणी आहे आपल्याकडे, म्हणून आता इथं आपल्याला 6च मणी ओळायचे. आता मी याच्यात 6 मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे ओळून सरकवून घ्यायचे आणि एक ऑरेंज मणी टाकायचा आहे. परत ऑरेंजच्या खालचा जो पिवळा मणी ते एकच पिवळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत याच्यात आपल्याला 7 मणी ओळून घ्यायचे आहेत. सात मणी ओळून घेतलेले. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला परत समोरच्या 3 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. मी असेच सगळे राऊंड तयार करून घेणार आहेत. असे 3-3 मण्यांचा मणी सोडून मी आता हे फूल पूर्ण तयार करून घेतलेलं आहे.
आता ह्या 2 पाकळ्या कशा जॉईन करायच्या मी ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी या 3 व्हाईट मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता 1, 2 आणि 3 ह्या 3 मण्यातून सुई आपण वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता ह्या 3 मण्यातून सुई मी वरती काढलेली आहे. आता इथं आपल्याला एकच हिरवा क्रिस्टल मणी घ्यायचा आहे. आणि इकडचे 3 मणी आहे, 1, 2, 3 त्या 3च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. तुम्हाला ही रांगोळी जर का एवढीच करायची असेल तर तुम्ही खालच्या मण्यापर्यंत काढून घ्यायची आहे. पण मी आता इथं 2च मण्यातून सुई बाहेर काढणार आहे. अशा पद्धतीने आता मी 1, 2 आता मी ह्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून आता मी 1, 2, 3, 4 आणि 5 अशा ह्या 5 मण्यातून सुई वरती काढणार आहे. बघा 1, 2 ह्या 2 मण्यातून सुई मी वरती काढणार आहे. बाजूच्या हिरव्या मण्यातून एकाच हिरव्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे बाहेर. आणि 1, 2 आणि 3 हे 3 हे इकडचे 3 मणी सोडून वरचे 3 आणि खालचे 3 असे 3 फक्त 3 मण्यातून सुई वरती काढायची आहे. 1, 2 आणि 3 वरचे 3 मणी सोडून द्यायचे. बघा 1, 2 आणि 3 हे 3 मणी सोडून द्यायचे. 1, 2, 3 आता याच्यामध्ये आपल्याला 4 पिवळ्या मणी घ्यायचे. बघा 4 पिवळ्या मणी घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि याच्यात परत एक ब्राऊन मणी टाकायचा आहे, ऑरेंज. आणि हा जो ऑरेंज कलरचा मणी त्याच्या खालचा एक मणी ते पिवळा त्याच्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याकडे एक पिवळा मणी आहे म्हणून आपण 3च पिवळे मणी टाकणार आहे.
बघा 3च मणी टाकलेले आहेत पिवळे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि या पाकळीतले जे 3 मणी आहे 1 2 3 वरचे 3 मणी सोडून द्यायचे. त्याच्या खालचे 3 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत खालच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत ह्या 2 पिवळ्या मण्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. आता 1 2 3 ह्या 3 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा सुई वरती ओढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये परत आपल्याला 4 पिवळे मणी टाकून घ्यायचे. चार पिवळे मणी टाकून घेतलेले. एक ऑरेंज मणी, असे 5 मणी टाकून घ्यायचे. आता ऑरेंज मणीच्या खालचा जो पिवळा मणी आहे त्या एकच पिवळ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत त्याच्यामध्ये 3 पिवळे मणी घालून घ्यायचे. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि बाजूचे जे 3 मणी आहे हे वरचे 3 मणी सोडून 1 2 3 मणी सोडून त्याच्या खालच्या 3 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे खालच्या दिशेने. आता परत ह्या 2 मण्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपण पुढच्याही पाकळ्या करून घ्यायच्या आहे, जॉईन करून घ्यायच्या आहे. मी ही रांगोळी आता पूर्ण करून घेतलेली आहे. माझे सगळे फुलं तयार करून झालेले आहेत. आता मी ह्या 3 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. बघा 1 2 3. आता मी इथं गाठ कशी मारायची ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी हे काढून घेतलेले आहे. आता मी इथं गाठही मारून घेणार आहे. अशा पद्धतीने बघा मी गाठही मारून घेतलेली इथं. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही ही रांगोळी बनवू शकता. आणि तुम्हाला जर का ही रांगोळी लहान करायची असेल तर मी इथं 39 मणी घेतलेले आहेत. तर तुम्ही इथं 30 मणी घेऊ शकता आणि पाहिजे तेवढी मोठी तुम्ही रांगोळी तयार करू शकता. माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.